नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणावर गुरुवारी जलवर्षाव झाला असून सकाळी 7 ते संध्याकाळी 5 या 10 तासात तब्बल 197 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। एका दिवसात पाणीसाठ्यात 8% वाढ झाली असून यावर्षीही धरण भरण्याची आशा पल्लवित झाली आहे। धरणात पुरेसा पाणीसाठा झाल्यामुळे शहरवासियांची पाण्याची चिंता मिटली आहे। यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे मोरबे धरणातील पाणीसाठा कमी होत चालला होता। 1 जुलैपर्यंत 561 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। धरणात 54 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक होता, परंतु मागील काही दिवसांमध्ये समाधानकारक पाऊस पडू लागला आहे। गुरुवारी धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला। सकाळी 7 वाजेपर्यंत मोरबे धरणात 66.38% धरण भरले होते। आतापर्यंत एकूण 2122 मिलीमीटर एवढा पाऊस झाला होता। धरणाची पातळी 80.86 मीटरपर्यंत वाढली होती। सकाळी 7 ते संध्याकाळी 5 या 10 तासांमध्ये आतापर्यंतच्या विक्रमी 197 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मोरबे धरणाची पातळी 71.24 मीटरवर पोहोचली असून एकूण पाऊस 2319 मिलीमीटर झाला आहे। यामुळे या धरणाची पातळी 81.99 मीटरपर्यंत वाढली आहे। मोरबे धरण परिसरात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे। मार्चपर्यंत पुरेल एवढा साठा धरणात आहे। पुढील काही दिवस असाच पाऊस पडत राहिला तर यावर्षीही धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। धरण पूर्ण भरण्यासाठी अजून 1000 मिलीमीटर पाऊस पडण्याची आवश्यकता आहे। यामुळे ऑगस्टमध्ये धरण भरेल अशी अपेक्षा आहे। महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी धरण परिसरातील पाऊस आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। मोरबे धरण परिसरात जुलैच्या सुरुवातीला फक्त 54 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक होता। आता जवळपास 230 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा या धरणात उपलब्ध आहे। 25 दिवसांमध्ये तब्बल 43% पाणीसाठा वाढला असून 28.22 वरून आता 71.24% पोहोचला आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।